मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी आणि जी येणाऱ्या इलेक्शनला म्हणजे जी विधानसभा लागणार आहे त्या जी हिंदू मुस्लिम ऐक्याने राहतात त्यांचं वातावरण चिघळण्यासाठी हा दंगल घडण्यात आलेली आहे। त्या बहिणी लेखीवर आमचं अत्याचार होत आहे तर हे आम्हाला सहन होणार झालंय। हे सरकारचं षडयंत्र आहे। सरकारचं अर्थात अजित पवार आणि फडणवीसांचं आहे। कर्मांच्या नावावर जे 4 किलोमीटर दूर गाजापूर मुसलमानवाडी इथं घुसायचं काय प्रकरण होतं ते दंगलखोरांना ताब्यात घेऊन जेलमध्ये टाकावं अशा पद्धतीचं सुतोवाचक हे विनंती नाही तर असा इशारा मी सरकारला देतो। कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या विशाळगडावरती अतिक्रमणाच्या नावाच्या खाली मागील 8 दिवसापासून एक वाद सुरू झाला आहे महाराष्ट्रामध्ये। आणि 2 दिवसापूर्वी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली त्या विशाळगडावरून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मस्जिदीची तोडफोड करण्यात आली आहे। आणि त्या तोडफोडीचा निषेध म्हणून आता अहमदपूरमध्ये त्या घटनेचे पडसाद उमटलेले आहेत। तुम्ही बघू शकता माझ्यासोबत हे मुस्लिम बांधव जे आहे मोठ्या संख्येने तहसीलदार यांच्या मार्फत प्रशासनाला निवेदन करत आहेत। नेमकी काय मागणी असणार आहे त्यांची हे पाहण्यासाठी या ठिकाणी मी आलो आहे। माझ्यासोबत तरुण आहेत, अरवाज पठाण आहेत। काय सांगायचं आहे जी घटना जी घडलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय प्रतिक्रिया असणार आहे? सर्वप्रथम हा भारत देश आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानुसार चालतो आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालतो। आतापर्यंत जेवढेही गड किल्ले होते पुरातन त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकासाठी प्रत्येक गड किल्ल्यावर मस्जिद उभा केली आणि जी अतिक्रमणाचा मुद्दा होता ती विशाळगडावर होता आणि जिथे दंगल झाली मॉब लिचिंग म्हणता येईल त्याला, जी दंगल झाली ती गड किल्ल्यापासून 4 किलोमीटर अलीकड म्हणजे तिथं अर्थार्थी काही संबंध नव्हता। तिथं फक्त मस्जिदीला टार्गेट करण्यासाठी मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी आणि जी येणाऱ्या इलेक्शनला म्हणजे जी विधानसभा लागणार आहे त्या जी हिंदू मुस्लिम ऐक्याने राहतात त्यांचं वातावरण चिघळण्यासाठी हा दंगल घडण्यात आलेली आहे। आणि जो कोणी यामध्ये दोषी असतील हा भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो। यामध्ये जो कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि फास्ट ट्रॅकने करण्यात यावी आणि त्या दोषीला सक्षम अशी सजा झाल्या पाहिजे। त्यानंतर असा जे हिंदू मुस्लिम वाद किंवा या समाजाला टार्गेट करणे किंवा मॉब लिचिंग करणे असं कोणाची हिंमत होणार नाही। या असं प्रशासनाने त्यांच्यावर दोषीवर कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे। आणि या असा जर प्रकार बंद झाला नाही तर यापुढे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर देशभर आम्ही आंदोलन करण्याचा लोकशाही मार्गाने आंदोलन करू। त्याचबरोबर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुन्नाभाई आहेत, माजी नगरसेवक आहेत अहमदपूर नगरीचे माझ्यासोबत। काय प्रतिक्रिया असणार आहे या निषेधाच्या रॅलीमध्ये तुम्ही सहभागी झाला? हा जे कोल्हापूरचं प्रकरण झालंय त्याच्याबद्दल आम्ही सगळे मिळून मोर्चा काढून जाहीर निषेध व्यक्त करत आहेत आणि तरी प्रशासन मार्फत तहसीलदार मार्फत प्रशासनाला एक निवेदन देण्यात आलेलं आहे। जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। दुःख ह्या गोष्टीचं आहे मला, जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा मुस्लिम समाज पुढाकार घेतला। तो जे मस्जिद ह्या लोकांनी ते पाळले त्याची विटंबना केले। त्या मस्जिदीमध्ये त्या वेळेस 2 वर्षाखाली पूर आलता, अख्खा कोल्हापूर पाण्यात होतं। तर त्या मस्जिदीमध्ये कित्येक लोक जेवण पान सुद्धा करून तिथं राहण्याची सोय केली होती। कोरोना काळमध्ये 150 बेडचं नियोजन त्या मस्जिदीमध्ये। त्याच नाही महाराष्ट्राच्या प्रत्येक मस्जिदमध्ये मुस्लिम समाजानं वेळोवेळी जेव्हा का गरज पडली त्यावेळेस आम्ही पुढाकार घेऊन मस्जिद बघितलं नाही, काही बघितलं नाही, सरळ देशाचं काम आहे म्हणून पुढाकार करून मदत केली। मदत करत असताना आमच्यावर जेव्हा असलं जुल्म होत आहे, आमच्या बहिणी लेखीवर आमचं अत्याचार होत आहे
तर हे आम्हाला सहन होणं झालंय. आता मस्जिदचा काय दोष होतो त्याच्यामध्ये? अतिक्रमण कुठं? अतिक्रमण करणार कोण? प्रशासन. प्रशासनचं काम प्रशासन बघून घेईल ना. नागरिकांना कसं जावं तिकडं? हे काम प्रशासनाचं आहे. प्रशासन असताना सुद्धा नागरिक तिथं शिरून गेले. त्या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जे सोशल मीडियावर पोस्टर टाकून व्हायरल करत आहेत ते आमची भावना दुखावत आहेत. त्यांच्यावर पण कठोर कारवाई झाली पाहिजे. जातीने मुस्लिम जरी असले तरी बहुजन महापुरुषांच्या विचारावर चालणारे एक युवक कार्यकर्ते माझ्यासोबत बागन शेख आहेत. अनेक वेळा तुम्हाला पाहिलेलं आहे की महापुरुषांच्या विचारावरती आपण व्याख्यानं देत आहात. आणि आज जो दोन समाजामध्ये जे दंगल घडविण्याचा जो प्रकार झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, या घटनेसंदर्भात तुमची काय असणार आहे प्रतिक्रिया? तर ही दंगल ही दोन समाजात नाहीत, ही RSS विरुद्ध मुस्लिम आहे, हा पहिला मुद्दा. आणि जो विशाळगडावर प्रकार झाला, संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा ऐकून संभाजी महाराजांनी केला, ती आम्हाला अपेक्षा नव्हती. का तर मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्यात आलेला आहे. या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला दिशाभूल कसं द्यावे आणि मुस्लिम समाजाला बदनाम कसं करावं, हे सरकारचं षडयंत्र आहे. सरकारचा अर्थात अजित पवार आणि फडणवीसांचं आहे, दुसरं तिसरं कोणाचंही नाही. आणि जो प्रकार घडला, आमच्या आया बहिणींना दामटून मारलं, गाव सोडण्यास भाग पाडलं, या गोष्टीचं आम्हाला खूप दुःख आहे. आणि संभाजी महाराजाकडून आमची एकच अपेक्षा आहे, सिंहगडावरील लोकमान्य टिळक वाडा आणि जो रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा तो अनधिकृत आहे, तो संभाजी महाराज हटवतील का, ही आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. त्याचबरोबर माझ्यासोबत मुस्लिम समाजाचे नेते अय्याज भाई असणार आहेत. अतिशय त्यांच्या सुद्धा भावना ज्या आहेत दुखावल्या गेलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. काय असणार आहे तुमची प्रतिक्रिया? अतिक्रमणच्या नावावर जे काही प्रकरण झाले ते निंदनीय आहे. निषेध म्हणून आज आम्ही निवेदन देण्यासाठी सरकारला कळविण्यासाठी इथं आलो होतो आणि त्यांना निवेदन दिले. सर्व जाती जसं की मराठा समाज असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, लिंगायत, सर्व समाज गुण्यागोविंदानं महाराष्ट्रामध्ये करतात. असले प्रकरण आपण UP बिहारमध्ये ऐकत होतो की या फला मस्जिदमध्ये फला लॉन्चिंग झाली, हे झाली, लिंचिंग झाली, ह्याचा केले, असे प्रकरण आपल्याला फक्त ऐकू येत होते UP बिहारमध्ये. आता असे प्रकरण जर महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर हे विचार करण्याची गोष्ट आहे. अल्पसंख्याक समाज आधीच आमचा भिवून आणि गव्हर्नमेंटच्या ह्याच्या अत्याचार खाली जगत आहे. आणि असले जर जुलूम झाले असते मस्जिदच्या ह्याच्या दर्ग्यावर, कुठं महिलांचा विनयभंग करणं, कुठं लहान लेकरांना मारणं, हे प्रकरण जर महाराष्ट्रामध्ये आपल्या जर घडत असेल तर हे कसं आम्ही हे करावं? म्हणून आज आम्ही रस्त्यावर आलो, निवेदन दिलं. आम्हाला एकच म्हणणं आहे की हे बी ह्याच्यामध्ये अतिक्रमणच्या मोहीममध्ये जे 2000-3000 जे लोक घेऊन आले, मिटिंगा झाले, काय काय झाले प्रकरण ते समजा युट्यूबच्या माध्यमातून, न्यूज चॅनलातून आम्ही बघितले की पुण्यामध्ये मिटिंग केले. नंतर मी पुढे राहतो, तुम्ही मागे राहा, असे शब्द संभाजीराजेने सांगितले. मग ती लोक तिथं अतिक्रमणच्या जागेवर आले. ठीक आहे, अतिक्रमण उठविणे, मोकळा करणे रस्ता ही चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचं समर्थनच करतो. अतिक्रमणचा साथ आम्ही देत नाही, कारण की अतिक्रमण हे पुन्हा एका जातीचा राहत नाही, गोरगरिबांचा राहत आहे. त्यात समजेत समाज आले, मुस्लिम आले, समजेत समाज आले. त्याच्यात अतिक्रमणच्या नावावर जे 4 किलोमीटर दूर गाजापूर, मुसलमानवाडी, तिथं घुसायचं काय प्रकरण होतं? ते तिथं कोणतं अतिक्रमण होतं? तिथं जाऊन मस्जिदला हातोडे मारणे, कुठं आमची पवित्र ग्रंथ आहे त्याला जाळणे, जाणीमाज जाळणे, नमाज पठण करतो आम्ही. इबादत जागी तिथं दर्गा आहे, तिथं दर्गापाशी जाऊन तोडफोड करायचं. मग घरी मुसलमानाचे झेंडे बघायचं, कोणते घर मुसलमानचे बघायचं, तिथं जाऊन जाळणजोड करायचं, जे भेटलं त्याला मारायचं. असे काही प्रकरण 100-1 लोक तिथं दवाखान्यात ऍडमिट आहेत, कोणाचे पाय तुटलं, कोणता हात. बरं ठीक आहे, यांना मारले पोलीस प्रशासनला मारलेत ना. एवढे गुंडगर्दी जर करायचं असलं महाराष्ट्रामध्ये कसं खपून घेणार आहे मी समजा समाज? मग या मोर्चामध्ये बी फक्त मुस्लिम समाज नाही, सर्व जातीचे लोक आले आणि त्यांचाही पाठिंबा आहे आम्हाला. आणि धन्यवाद सर तुमच्या दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आंबेडकर चळवळीचे नेते श्रीकांत बनसोडे माझ्यासोबत आहेत. विशाळगडावरची जी घडलेली घटना आहे त्याच संदर्भात या ठिकाणी मोठा समुदाय जो आहे, मुस्लिम बांधव जे आहे, निषेध करण्यासाठी
या एकत्र आलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील झाला. काय असणार आहे तुमचं मत? जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है. अतिक्रमण हा काही देशामध्ये नवीन मुद्दा नाही. सरकारला जर अतिक्रमणच काढायची तर जे अत्यावश्यक आहेत अशा ठिकाणाची काढावीत. जे अनावश्यक अतिक्रमण आहेत ते काढण्याचा काही संबंध येत नाही. पण अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातीय दंगल घडवण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय त्या दंगलखोरांना सरकारने लवकरात लवकर ताब्यात घ्यावं, त्यांच्यावर कठोर असा गुन्हा दाखल करावा, रासुका दाखल करावा आणि त्यांना जेलमध्ये टाकावं आणि महाराष्ट्रामधलं जे जातीय सलोख्याचं वातावरण आहे ते कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा एवढं त्या निमित्तानं सरकारला सांगेल. आणि विशालगड हे त्यांनाच प्रिय नाही तर आम्हा दलित मुस्लिमांनाही तो विशालगड प्रिय आहे. आणि तिथून 4 किलोमीटर अंतरावर असलेली मस्जिद ही शिवकालीन आहे, ही पुरातन मस्जिद आहे आणि तो पुरातन दर्गा आहे. त्याच्यावर जाऊन यांनी अशा पद्धतीची तोडफोड करणं हे काही सर्वसामान्य माणसाच्या किंवा सर्वसामान्य नागरिकाच्या किंवा इतर देशभरातल्या जगभरातल्या कुण्याही नागरिकाला किंवा एखाद्या ज्या माणसाला मेंदू आहे अशा माणसाला ही न पटणारी गोष्ट आहे. म्हणून सरकारने त्याच्यावर निश्चितपणाने क्विक ऍक्शन घ्यावी आणि त्या दंगलखोरांना ताब्यात घेऊन जेलमध्ये टाकावं. अशा पद्धतीचं सुतोवाचक हे विनंती नाही तर असा इशारा मी सरकारला देतो. म्हणून समस्त आंबेडकरी चळवळीचा, दलित चळवळीचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा जाहीर करतो. जय भीम, जय भारत. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा वेल फॉर आवाज बहुजनांचा न्यूज करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.